महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज खासदार संजय मंडलिक यांनी भाजप कार्यालयाला भेट दिली। यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांच्या संवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रदेश सचिव महेश जाधव यांनी खासदार मंडलिकांकडून आत्तापर्यंत भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सन्मान मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली। प्रामाणिक प्रचार करणारा माझं काही या ठिकाणी तक्रार नाही, पण कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे। 5 वर्षांमध्ये पुढच्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामही झाली पाहिजे। जे पण आपले सहकारी आहेत, खासदार साहेब तुमचा स्वभाव चांगला आहे, पण नुसतं काय पुतळा सोडण्याचा सुद्धा नाही, कान पितळाचं असता कामा नये। तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, आमचे फोन अटेंड केले पाहिजेत, आमची कामं कार्यकर्त्यांची झाली पाहिजे। पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होतं तर कार्यकर्त्यांचं काय होणार? प्रदेश सचिव महेश जाधव यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजप कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचं कबूल करत पुढे असं होणार नाही अशी ग्वाही देत जाहीरपणे माफी मागितली। पण फार ठळक कामं महेशराव झाली नाहीत, मी जाहीरपणाने कबूल करतो। आणि ज्यांनी निवडून दिलं त्यांची मी विकासात्मक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाडाचे काढाने दिवसाची रात्र करून ज्यांना मला निवडून दिलं त्यांना थोडंसं मी मदत करू शकत नाही, याबद्दल सगळ्यांची माफी या निमित्तानं मागतो। या पुढच्या काळामध्ये असा प्रकार होणार नाही याची ग्वाही या निमित्तानं देतो। खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी जाहीर व्हायला विलंब झाल्यानंतर भाजपमधूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध होत असल्याची चर्चा होत होती। याच पार्श्वभूमीवर खासदार संजय मंडलिक यांनी आपण काम करत नाही, लोकांना भेटत नाही, हे वातावरण कुचक्या मेंदूच्या लोकांनी तयार केलंय असं वक्तव्य केलं होतं। आजही त्यांनी याचा संदर्भ देत निवडणुकीनंतर या कुचक्या मेंदूंचा शोध घेणार असल्याचं सांगितलं। तरी सुद्धा आता माणसं म्हणतात की दिसतच नाहीत, कोण भेटतच नाही। आणि म्हणून काल मला राजेसाहेबांचा फोन झाला, मी सहज माध्यमांना म्हटलं होतं कुचक्या मेंदूचा शोध घ्यायचा आहे। ते म्हणले कधी घेऊया, मी म्हटलं तर निवडणूक झालेली आहे, मला तसा शोध लागलेला आहे, वाद आलेला आहे। पण ही सगळी मंडळी जी आहे या सगळ्या मंडळीने माझ्यासारखा उमेदवार होणे अशासाठी प्रयत्न केले की त्यांना अडचण वाटत होती। खासदार संजय मंडलिक यांच्या या वक्तव्यावर त्यांचा रोख अजूनही कुणावर आहे याची चर्चा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती।